ना कधी रिक्षावाल्यांची स्ट्राईक असेल ना त्या दिवशी बघायचं. ड्रायव्हर पकडून 3 माणसं बसतील, मस्तपैकी कॉम्पॅक्ट पण आहे आणि ना रिक्षावाल्यांचा त्रासच संपून जाईल. कितने का आता ये? 170. ग्रीन नंबर प्लेट रहेगा ना? नंबर ही नहीं है. कितना है स्पीड? 25. पुलिस वाला कुछ नहीं बोलता ना? कुछ ऐसा रिस्ट्रिक्शन नहीं है ना, इतना ही वजन जाना चाहिए, उतना वजन चाहिए? 500 किलो रोकता नहीं है ना पुलिस वाला? अच्छा वही, हाँ, छोटा मोठा धंदा के लिए बेस्ट है. हाँ वो आहे. अशाच रिक्षा आल्या पाहिजे कमी स्पीडवाल्या, कारण की हे रिक्षावाल्यांमध्ये ना पेट्रोल इंजिन डिझेल इंजिन जे काय पण आहे पॉवर असल्या कारणाने ना हे लेफ्ट राईट असे उभे असले ना बाजूला कस्टमर सोडायला की असे पटकन लेफ्ट राईट निघतात ना, गाडी अशी पूर्ण बाहेर येते, 1-1.5 फूट बाहेर येते. आणि मागून येणाऱ्यांना तर हे लोक बघतच नाही मिररमध्ये, ना इंडिकेटर देत. कोणताही मुंबईकर जो बाईक किंवा कार चालवत असेल त्यांना विचारू शकता रिक्षावाल्यांबद्दल. हे हा वाला बंद झाला पाहिजे आणि बजाजने अशी इलेक्ट्रिकची 2 लोकांपुरतीच काढली पाहिजे. आता तसं पण मेट्रो कनेक्टिव्हिटी वगैरे सगळं आहे, जागा पण कमी घेईल. मेन तर त्यात स्पीड लिमिट नाही आहे, स्पीड जास्त नाही आहे, 25ची स्पीड आहे. आता किती रिक्षा झाल्यात की लिमिटच नाही राहिले, कोणीही येऊन रिक्षा घेऊन चालू शकतं. आणि तुम्ही बघाल तर हे कंजेशन आहे ना कधी रिक्षावाल्यांची स्ट्राईक असेल ना त्या दिवशी बघायचं ना, कधी रिक्षावाल्यांची स्ट्राईक असेल ना त्या दिवशी बघायचं. त्या दिवशी जी मुंबईमध्ये गाडी चालवायला जे सुख वाटतं ना ते बाकी कोणत्याच दिवशी नाही वाटत. आता मध्ये CNGचा जो पाईपलाईन तुटलेली मिरावडला काय कुठेतरी, त्या टायमिंगला सगळे रिक्षावाले नव्हते भाई, एवढं मस्त वाटत होतं गाडी चालवायला.